तुम्ही पण सकाळी उठल्यावर खाली पोट चहा, कॉफी, थंड पाणी, ज्यूस असं काही घेत असाल तर व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका. कारण तुमचा पूर्ण दिवस कसं जाणार आहे हे तुमच्या मॉर्निंगवर डिपेंड असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही उठल्यावर पहिल्यांदा कोणतं ड्रिंक घेता. चहा, कॉफी, ज्यूस किंवा थंड पाणी ही सगळ्यात मोठी चूक आहे. त्यामुळे क्रेव्हिंग्स, लो एनर्जी, ब्लोटिंग आणि स्किन प्रॉब्लेम्स होतात. रात्री झोपेनंतर बॉडी डिहायड्रेट होते आणि त्यामुळे पहिलं ड्रिंक बॉडीला रिहायड्रेट आणि डिटॉक्स करायला पाहिजे. आणि जे लोक सकाळी खाली पोट चुकीचे ड्रिंक्स घेतात ना, तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. तर चला आता आपण सकाळी घ्यायचे 7 बेस्ट ड्रिंक्स समजून घेऊया आणि तुमच्या प्रॉब्लेमनुसार योग्य ड्रिंक कसं निवडायचं तेही बघूया. नंबर 1 वरती आहे कोमट पाणी. हा ड्रिंक एकदम बेसिक आणि सगळ्यांसाठी बेस्ट आहे. हे बॉडीला हायड्रेट करतं, मेटाबॉलिझम बूस्ट करतं, टॉक्झिन्स बाहेर काढायला मदत करतं आणि ब्लड सर्क्युलेशनसुद्धा सुधारते. नंबर 2 वरती आहे जिऱ्याचं पाणी. हा ड्रिंक डायजेशन, ब्लोटिंग, ॲसिडिटी, गॅस सगळ्यासाठी खूप प्रभावी आहे. गट हेल्थ सुधारतं आणि अँटीऑक्सिडंट्समुळे डिटॉक्सलाही मदत करते. तर हे कसं घ्यायचं? 1 चमचा जिरा, 250 ml पाणी रात्रभर भिजवून सकाळी कोमट करून प्यायचं. नंबर 3 वरती आहे लिंबू पाणी. हा ड्रिंक तर एवढा फेमस आहे की सगळेजण, प्रत्येकजण कोणताही प्रॉब्लेम असू दे हाच ड्रिंक सजेस्ट करतात. तर तसं नाही आहे. या ड्रिंकमुळे मेटाबॉलिझम, इम्युनिटी आणि स्किन खूप चांगली होते. या ड्रिंकमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असल्यामुळे स्किन ग्लोसुद्धा वाढतो. जर कुणाला ॲसिडिटी किंवा अल्सरचा प्रॉब्लेम असेल तर घ्यायचं टाळा, कारण हे सगळ्यांना सूट होईलच असं नाही. 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्ध लिंबू पिळून तुम्हाला प्यायचं आहे. नंबर 4 वरती आहे बडीशेपचं पाणी. या ड्रिंकमुळे शरीरातील हीट कमी होण्यास मदत होते. ॲसिडिटी कमी करतं, पोटातलं कूलिंग आणि सूदिंग इफेक्ट देतं. हे ड्रिंक शरीरासाठी खूप थंड आहे, उन्हाळ्यात तरी खूप बेस्ट आहे. तर हे कसं घ्यायचं? 1 चमचा बडीशेप 1 ग्लास पाण्यात रात्रभर भिजवत ठेवायचं आणि सकाळी गरम करून याला प्यायचं. नंबर 5 वरती आहे कोथिंबीरच्या बियांचं पाणी. हे ड्रिंक ब्लोटिंग आणि गॅससाठी खूप प्रभावी आहे. तर हे ड्रिंक कसं घ्यायचं? 1 चमचा कोथिंबीरच्या बिया 1 ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी गरम करून त्याला कोमट करून प्यायचं. नंबर 6 वरती आहे मेथीच्या बियांचं पाणी. हे ड्रिंक फॅट लॉस, ब्लड शुगर कंट्रोल करतं आणि क्रेविंग्स कमी करण्यासाठी बेस्ट. जर तुमच्या बॉडीमध्ये खूप जास्त हीट असेल किंवा पित्त असेल ना, तर हे घेणं टाळा. कारण या ड्रिंकमुळे बॉडीमध्ये खूप जास्त हीट जनरेट होते. तर हे ड्रिंक घेण्यासाठी 1 चमचा मेथी 1 ग्लासमध्ये रात्रभर भिजवून सकाळी त्याला उकळून मस्त कोमट करून प्यायचं. तर सर्वात लास्टचं ड्रिंक आहे आलं आणि दालचिनीचं पाणी. हे ड्रिंक मेटाबॉलिझम वाढवतं, डायजेशन सुधारतं, शुगर क्रेव्हिंग्स कमी करतं आणि फॅट लॉसलाही मदत करते. कसं घ्यायचं? 1 ग्लास पाण्यामध्ये अर्धा इंच आलं आणि अर्धा चमचा दालचिनी घालून मस्त असं 5 मिनटं उकळून घ्यायचं. मग कोमट करून त्याला चहासारखं प्यायचं. तर हे आहेत टोटल 7 टॉप ड्रिंक्स. तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे त्यानुसार ड्रिंक निवडायचं आहे. स्किनसाठी लेमन वॉटर, फॅट लॉससाठी फेन्युग्रीक आणि कोरिएंडर वॉटर, डायजेशनसाठी जिरा वॉटर बेस्ट. एकाच वेळी सगळे ड्रिंक्स घेऊ नका. 20 ते 25 दिवस एकच ड्रिंक सातत्याने घ्या. प्रॉब्लेम्स कमी झाला की दुसरं ड्रिंक सुरू करा. हा छोटा बदल तुमची हेल्थ पूर्णपणे बदलू शकतो. व्हिडिओ उपयोगी वाटला ना तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओच्या अपडेट्स